नवीन वर्षातील पहिलाच आणि महत्त्वाचा सण म्हणजेच मकर संक्रांत. प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने मकर संक्रांतीला ओळखले जाते. मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो. याला उत्तरायण सण म्हणून ओळखले जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं. 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. या दिवशी सूर्य सकाळी 9:03 मकर राशीत जाईल. त्यावेळी मकर संक्रांतीच्या सणाला सुरुवात होईल. सूर्याला संक्रमणामुळे मकर संक्रांती हा सण 14 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीला 8 तास 42 मिनिटांचा पुण्यकाळ असणार आहे. तर शुभ काळ हा सकाळी 9:03 पासून ते सायंकाळी 5:46 पर्यंत असणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याची जी शुभ वेळ आहे तर ती सकाळी 9:03 पासून ते 10:48 पर्यंत असणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ, गूळ, खिचडी, तांदूळ आणि काळे कपडे दान करण्याला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्य हा उत्तरेकडे कललेला असतो, पण तो उगवतो हा पूर्वेकडेच. याला सूर्याचे उत्तरायण असे म्हणत असतात. या दिवसापासून देवांचा दिवस सुरू होतो असे म्हटले जाते. सूर्य मकर राशीपासून मिथुन राशीत प्रवेश करतात. हा कालावधी 6 महिन्यांचा असतो. सूर्याच्या उत्तरायणामुळे हळूहळू उष्णता वाढते आणि थंडी कमी होऊ लागते. या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान होते. जेव्हा सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश करतात त्यावेळेस दक्षिणायनाला सुरुवात होत असते. या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय, काही सेवा करायची आहे. आपल्या जीवनातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला गाईला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत. मकर संक्रांतीचे हे जे 3 दिवस आहेत तर ते अतिशय महत्त्वाचे मानले जातात. त्यामध्ये पहिला दिवस आहे तो म्हणजे भोगीचा, त्यानंतर दुसरा मकर संक्रांतीचा आणि मकर संक्रांत ओलांडून गेल्यानंतर जो कर असते ज्याला आपण क्रिकांत म्हणतो तर हा करीचा दिवस. हे जे 3 दिवस आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाचे आपल्या सर्वांसाठी असतात. आपल्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्या, आपल्याला अडचणीतून मार्ग मिळावे, आपल्या जीवनातील सर्व शत्रू संपावे, जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट व्हावे, गरिबी संपून जावी, यासाठी साक्षात माता लक्ष्मी स्वरूपात असणाऱ्या गायीची आपल्याला सेवा करायची आहे. आपल्याला गायीला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत. एक वेळेस तुम्ही हळदी कुंकू नाही केलं तरीही चालेल, एक वेळेस तुम्ही सुगड नाही पुजलं तरीही चालेल, पण तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. मकर संक्रांतीला आपण तिळगुळ देत असतो आणि समोरच्या व्यक्तीला म्हणत असतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. या दिवशी तीळ आणि गुळाला विशेष महत्त्व दिलं जातं. तिळामध्ये एक प्रकारची उष्णता असते आणि ही उष्णता आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असते आणि तीळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात. त्यामुळे तिळगुळांचा आपल्याला एक उपाय करायचा आहे. या दिवशी आपल्याला थोडेसे तीळ आणि गुळ एकत्र करून त्याच्यापासून लाडू तयार करायचा आहे आणि त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं जे असतं तर ते त्या लाडूमध्ये घालायचं आहे आणि हा लाडू तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये दान करू शकता. असं केल्यामुळे कधीच कोणत्याच प्रकारचा आजारपण हे आपल्या घरामध्ये येत नाही. कोणत्याही प्रकारचा मोठा रोग जो असतो तर तो आपल्या घरामध्ये येत नाही. याला गुप्त लक्ष्मी म्हटलं जातं आणि हा उपाय तुम्ही फक्त मकर संक्रांतीलाच करत असतात. तर अशा पद्धतीने हा 1 रुपयाच्या नाण्याचा आणि तीळ आणि गुळाचा हा उपाय एकदा करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारावी, आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट व्हावी यासाठी घरातील साफसफाई करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपले ज्यावेळेस आपण फरशी पुसणार आहोत त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, मीठ, गोमूत्र टाकून आपली फरशी पुसायची आहे. त्याचबरोबर मुक्या जनावरांची सेवा करायची आहे. कुत्रा असेल, गाय असेल, त्यांची तुम्हाला सेवा करायची आहे. आपल्या घरामध्ये असणारे वयोवृद्ध असतील तर त्यांचा चुकूनही अपमान करायचा नाही. या दिवशी जर एखादी सुवासीन महिला आपल्या घरामध्ये आली तर तिला हळदी कुंकू लावूनच आपल्याला आपल्या घरातून बाहेर पाठवायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपल्याला
मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभरामध्ये जमेल त्या दिवशी तुम्हाला गाईलाही एक वस्तू खाऊ घालायची आहे. गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण गाईला पूर्वीपासूनच पूजत आलेलो आहोत. गाईला आपण गोमाता म्हणत असतो. गायीची जी उत्पत्ती आहे तर ती समुद्र मंथनामधून झालेली आहे आणि गाईला कामधेनू देखील म्हटलं जातं. तर जर तुमच्या आजूबाजूला कुठे गाय नसेल तर तुम्ही हा उपाय आपल्या देवघरामध्ये जी गाई वासराची मूर्ती असते तर तिच्या समोर देखील तुम्ही करू शकता. काहीच अडचण नाही. या दिवशी गायीची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण एक प्रकारचं ते दानच असतं आणि संक्रांतीला तुम्ही जितकं दान कराल ना तर त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्या वाईट काळामध्ये आपल्याला मिळत असतं. ते जो वाईट काळ आहे आपला तो कुठे तरून जातो हे आपल्याला देखील कळत नसतं. त्यामुळे यथाशक्ती यथाज्ञान तुम्हाला जमेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही दान करू शकता. गोरगरिबांना अन्नदान, वस्त्रदान, निवारा दान, गाईला तुम्ही चारा दान करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जी सेवा आहे किंवा जे दान आहे तर ते करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या दिवशी गायीची सेवा करायची आहे. यासाठी तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. अगदी तुमच्या घरी जरी गाय असेल तर तिची देखील तुम्ही सेवा करू शकता. तर आता आपण बघूया की गायीला आपल्याला काय खाऊ घालायचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे मिळेल. आता जर गाय आणि वासराची मूर्ती असेल तर तुम्ही त्यावरती अभिषेक करा. नसेल मूर्ती तरीही मग तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तिथे जा. सर्वात प्रथम गायीच्या चारी पायांवरती आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मनामध्ये ओम ऐं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर मग गायीला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला गायीच्या पायाखालची माती थोडीशी आपल्या ताटामध्ये ठेवायची आहे आणि ती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे. नंतर ती तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये वगैरे टाकू शकता. याने कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला गायीला जी वस्तू खाऊ घालायची आहे त्यामध्ये तुम्हाला मूठभर गहू घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला गूळ मिक्स करायचं आहे आणि थोडंसं एक चमचाभर तूप तुम्हाला त्यामध्ये मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालं की त्यानंतर हे मिश्रण जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या हातावरती ठेवायचं आहे आणि हातावरती ठेवून तुम्हाला ते गायीला खाऊ घालायचं आहे. कारण आपल्या ज्या भाग्यरेषा असतात त्या आपल्या हातावरती असतात आणि ज्या वेळेस गायी हे जो घास आहे तर तो आपल्या हातावरनं खाते त्यावेळेस आपला भाग्योदय झाल्याशिवाय राहत नाही. इतका प्रभावी असा हा उपाय आहे. आता जर तुम्हाला हातामध्ये ठेवून शक्य नाही आहे गायीला खाऊ घालणं तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये वगैरे ठेवून किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवून हे तुम्ही गायीला खाऊ घालू शकता. त्यानंतर गायीला तुम्हाला पाणी पाजायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर त्या मकर संक्रांतीच्या दिवशी करायचा आहे. एक वेळेस तुम्ही हळदी कुंकू करू नका, पण गायीला हा जो घास आहे तर तो आवर्जून खाऊ घाला. बघा आपोआपच आपल्या अडचणी ह्या दूर होतात. आपल्याला अडचणीतून मार्ग मिळतो. जो काही शत्रूंचा त्रास आहे आपला तर तो दूर होतो. आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकटे, अडचणी दूर होतात आणि गरिबी देखील संपून जात असते. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.